बातमी महत्त्वाची आहे। राज्यात 7 महिन्यात 4 लाख नावं वगळण्यात आल्याची माहिती आयोगाकडून आकडेवारी सादर करण्यात आली आहे। 18 लाखाहून अधिक नवीन मतदार आयोगाच्या आकडेवारीतून ही सगळी माहिती समोर आली आहे। आगामी निवडणुकीसाठी 9,84,96,000 मतदार असणार आहेत। राज्यात 7 महिन्यात 4 लाख नावं वगळण्यात आल्याची आयोगाची माहिती आहे। या संदर्भात विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। विनायक, नेमकी काय आकडेवारी आणि कोणती आकडेवारी ही समोर आलेली आहे? तर पहिल्यामध्ये निवडणूक आयोगाच्या याद्यांमध्ये दुबार मतदान जे आहे ते मोठ्या प्रमाणात असल्याचा आरोप वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळत होता। विरोधकांकडून हा मुद्दा जो आहे तो गेल्या काही दिवसापासून लावून धरलेला आपल्याला पाहायला मिळाला होता। आता निवडणूक आयोगाकडून एक आकडेवारी जी आहे ती समोर आलेली आहे। या आकडेवारीमध्ये आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये 7 महिन्यामध्ये 4 लाख नावं जी आहेत ती वगळण्यात आलेली आहेत। तर 18 लाखाहून अधिक नवीन मतदार जे आहेत ते नोंद झाल्याची माहिती जी आहे ती निवडणूक आयोगाने ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जे दुबार मतदार आहेत किंवा तिबार मतदार आहेत, वारंवार या याद्या ज्यामध्ये घोळ आहे असा आरोप वारंवार विरोधकांकडून होत होता। याला ज्या पद्धतीनं स्पष्टीकरण नेहमी निवडणूक आयोगाने दिलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं, परंतु याद्यामधली नावं जी आहेत ती दुबार तशीच ठेवण्यात आलेली होती। ती आता बऱ्या प्रमाणात वगळण्यात आली असल्याची माहिती जी आहे ती समोर येते। राज्यातल्या 7 महिन्यामध्ये 4 लाख नावं जी आहेत ती आता वगळण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात। तशी आकडेवारी जी आहे ती निवडणूक आयोगाने विनायक, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद। ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक। मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। शिवसेना भवन या ठिकाणी मनसेची ही बॅनरबाजी आहे। बॅनरच्या माध्यमातून भाजप शिंदेंच्या सेनेला डिवचण्याचाही प्रयत्न झालाय। 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाली आणि त्यानंतर बॅनरबाजी जी आहे ते बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि वारंवार चर्चेत असलेली बॅनरबाजी ती म्हणजे शिवसेना भवनच्या समोर वारंवार चर्चेत जे आहे ते बॅनरबाजी चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि याच ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे। ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक अशा आशयाचा बॅनर जो आहे तो सेना भवनाच्या समोर लावण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर मनसेकडून जे आहे ते बॅनरबाजी करण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। कारण भाजपकडून वारंवार दावा केला जातोय की महायुतीचा नगरसेवक आणि महायुतीची सत्ता जी आहे ती महायुतीची सत्ता मुंबईमध्ये येईल, परंतु मनसेकडून याच भाजपला आणि शिंदेच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न झाला आणि ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते शिवसेना भवन परिसरामध्ये लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।